उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या आदरणीय शरदजी पाटील साहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार केला जातोय। साहेब आपण इथं आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आजच्या या सर्वांग सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, स्पर्धक, वाडा शहरातील सन्माननीय नगरसेवक आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वाडा शहरामध्ये नवनवीन प्रयोग होत असतात, नवनवीन गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामध्ये त्या घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा असतो ते आमचे मित्र भरत गायकवाड यांनी पुन्हा एकदा वाडा शहराच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तोरा घोवलाय। तो म्हणजे इथे प्रथमच म्हणजे किंबहुना पालघर जिल्ह्यात पहिल्यांदाच या ब्रास बँड स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। म्हणजे पहिला मान त्यांचा आहे। खरं तर जे आमच्यासारख्या लोकांना सुचत नाही ते भरत गायकवाड यांना सुचतं आणि त्या आमच्या पुढे निघून जातात। म्हणजे गेली अनेक वर्ष त्यांनी बॉडी बिल्डर स्पर्धा चांगल्या प्रकारे भरवल्या होत्या, त्यांचं खूप नाव झालं त्या स्पर्धांचं। चांगले बॉडी बिल्डर या शहरातून त्यांनी दिले, त्यांचा गौरव केला। आता नाविन्यपूर्ण अशा ब्रास बँड स्पर्धा या इथे आयोजित केलेल्या आहेत। खरं तर हे आमच्या वाडेकरांच्या दृष्टीने भूषणावं असं आहे, नियमितपणे असे कार्यक्रम होत राहावेत। चांगल्या पद्धतीने शहर नावारूपाला यावं, यामध्ये सर्वांचाच हातभार असतो आणि त्यामध्ये भरत गायकवाड यांचं नाव सर्वात पुढे असतं। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय। म्हणजे खरं तर आज वाडा शहरामध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडत आहेत। चांगल्या पद्धतीचं आयोजन, सर्वपक्षीय मंडळी विचारपीठावर येऊन अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा भरवतात, स्पर्धा पार पाडतात आणि त्याच्यामुळं शहरातील वातावरण हे चांगलं राहतं। मी अगदी मनापासून भरत गायकवाड यांना शुभेच्छा देतोय आणि जवळपास स्पर्धक आलेलेच आहेत त्या सर्व स्पर्धकांना मी स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन इथेच थांबतोय। धन्यवाद। धन्यवाद। आदरणीय सन्माननीय रोहिदास सामाजिक शैक्षणिक क्रीडा संस्था व टायगर ग्रुप वाडा, भरत गायकवाड हे नाव संपूर्ण जिल्ह्याला ज्या पद्धतीने पोचले त्याचं मुख्य कारण म्हणजे शरीर संसद स्पर्धा आणि त्याच्यात आज वेगळेपणा म्हणून त्यांनी ब्रास बँड स्पर्धा ही आयोजित केलेली आहे। ब्रास बँड स्पर्धा मीच कधी बघितलेली नाही, त्यामुळे मलाही एक कुतूहल आहे की बाबा नक्की स्पर्धा असते कशी। बँड वाजताना बघितलंय पण स्पर्धा काय असते ती बघायचा योग आज भरतमुळे आलाय। व्यासपीठावर बरीच लोक आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, त्याच्यामुळे खूप उशीर झालाय, त्याच्यामुळे सगळ्यांचा आदर राखूनच बोलतो। आणि शिवसेनेचा एक ठाण्या वाघ ज्याला म्हणतात कामाच्या बाबतीत, कारण कार्यक्रम करणं हे एवढं सोपं नसतं आणि त्याच्यात सातत्य ठेवणं हे त्याच्यापेक्षाही कठीण आहे। आपण एखादा कार्यक्रम करतो, पुढच्या वर्षी करतो, तिसऱ्या वर्षी तो कार्यक्रम कोलमडतो, परंतु भरत हा एकमेव आहे वाडा शहरात ज्याचं सातत्य त्यांनी राखलं। त्याच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या आहेत, कारण अशी लोक आहेत म्हणून एक वाड्याचा वेगळेपणा टिकून आहे। आणि भरत हा माझ्या लहान भावासारखा आहे, त्यांनी कधी कोणाचा अनादर केला नाही, सगळ्यांचा आदर ठेवूनच तो कार्यक्रम करत असतो आणि त्याच्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं की खूप आनंद वाटतो। त्याच्याकडे असणारी सर्व टीम अतिशय मेहनती आहे आणि आपला सगळा मान अपमान सगळं सहन करून आपल्या या संघटनेसाठी ते काम करतात। त्या सगळ्यांचंही अभिनंदन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि भरत गायकवाडला विशेष शुभेच्छा देतो की तुझ्यामुळे वाडा शहराला हा लौकिक प्राप्त झालाय, तो लौकिक असाच कायम ठेव अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता सगळ्यांची माफी मागतो, काही कारणास्तव
कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आणि मी प्रोटोकॉल तोडून मी बोलतोय. सन्माननीय व्यासपीठ, माझ्या आग्रहाच्या आमंत्रणाला या सगळ्या मंडळींनी आज हजेरी लावली. खरं तर माझे डोळे भरून आलेत, कारण की माझ्यावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी, आज मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. कारण की गेले 20 वर्ष झाले हा कार्यक्रम मी करतो. संत हृदय सामाजिक शैक्षणिक क्रीडा संस्था व शिवसेना या 4 वर्ष नाव कसं मोठं होईल या डोळ्याने मी शिवसेना सगळ्यांच्या घराघरात मनामनात पोचावी ही माझी पहिल्यापासून इच्छा आहे. आणि जी बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवून आम्हाला दिले, पहिले समाजकारण करा नंतर राजकारण, पण आम्ही पहिले समाजकारणाच्या पाठीमागे आहोत. आणि दरवर्षी मी वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करतो. पण माझा एक मानस होता की बऱ्याच वेळा मी या ब्रास बँड स्वतः बघितलं होतं एक ठिकाणी पेनला, पण त्याचं आयोजन मला करायचं होतं. पण त्याचे जे जज असतात किंवा त्यांचे परीक्षक म्हणजे हे कोण अरेंज करतं, तर माझ्या एका मित्राने मला, माझे मित्र आहेत जे आज त्यांच्यामुळे हे कार्यक्रम शक्य झालाय, राजू भंडारे आहेत शाळा, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम शक्य म्हणजे यशस्वी होतोय याचा मला अभिमान आहे. कारण की राजू दादांनी जर मला हेल्प केली तर हे परीक्षक कोण आहेत आणि या लोकांना बोलवणं हे खायची गोष्ट नाही. कारण की गेले 2 महिने झाले या गोष्टीच्या पाठीमागे मी आहे आणि आलेल्या सर्व पथकाचे मी मनापासून आभार मानतो. कारण की ओरण, पनवेल, पाळखून या बऱ्याच मोठ्या लांब जाऊन आमचा रस्ता एक तर खराब आहे, परंतु तुम्ही आमच्या दिलेल्या मानाला तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझ्या इथे जेवढे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष मॅडम, पवार साहेब, सगळे शिवसेनेचे नेते, महिला आघाडी, युवासेना, नगरसेवक हे सगळे उपस्थित झाले आणि बरेचसे पत्रकार, अजून कोणाचं नाव वगैरे राहिलं असेल कारण की दिसत नाही, कोण बरेच जण आहेत पण दिसत नाही, तरी पण मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धा चालू करायची आहे. मंगलमूर्ती बोला, भारत माता की अरे जय भवानी, जय शिवाजी. सर्व बँड पथक आणि सर्व कलाकारांना ही एक नम्रतेची विनंती आहे का ही बँड कलाकारांसाठी भरत भाऊंनी Thank you.